नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटे हाच आका आहे. आरोपींच्या वकिलाकडून कोर्टात हा उल्लेख करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड हाच आका आहे असं दुसरीकडे सुरेश धस म्हणतात. आम्ही काय आका वगैरे असा काय आमचा संबंध नाही. आता त्यांचं म्हणणं आहे मग विष्णू चाटे यांना जवळपास 20 दिवस झालेत अटक करू. विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय. वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग 140चा जो गुन्हा आहे BNSS नुसार, तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही. त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले. म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळते हे स्पष्ट दिसतं. आका नाही, आका म्हणलं मी. आक्का म्हणजे आपण आपल्या आईला सुद्धा आक्का म्हणतो. पण आरोपीचा वकील असा म्हणतो की आक्का हा विष्णू चाटे आहे. वकील काही सांगेल, आरोपीच्या वकिलाने जे आर्ग्युमेंट कोर्टामध्ये केलं त्याचं उत्तर द्यायला सुरेश धस काही संबंध नाही. विषय असा आहे साहेब, आका मी जो उल्लेख केलेला आका आहे हे तो सगळ्या दुनियेने ओळखलेला आहे. वाल्मिक अण्णा कराड आहे. आणि दुसरा आक्का म्हणजे आकाचे आका